राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला असून सकाळपासूनच जळगाव बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। जळगाव बस स्थानकावरून मध्य प्रदेश, गुजरात सह इतर राज्यात एसटी सेवा सुरू असते। शाळा कॉलेजेस सुरू असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना देखील घरी जायचे आहे। मात्र कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासून प्रवासी हे बस स्थानकावर आले असून प्रवाशांसाठी एसटी बस मिळत नसल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत। बेमुदत संपाची सूचना ही अगोदर दिली पाहिजे होती। कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त असून सरकारने त्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे। आम्हाला चाळेगावला जायचं आहे, 2 तास झाले इथे येऊन। एकतर त्यांनी 2 दिवस अगोदर लोकांना कळवायला पाहिजे की एसटी जास्त संपाय बा, नाहीतर मग सकाळी ज्या खेड्यावर गाड्या गेल्या होत्या गाड्या त्यांनी इथे वापस आणायला पाहतं, लोकांना घेऊन येणे आलं पाहतं, रिकाम्या गाड्या आणायला पाहतं त्यांनी, म्हणजे लोक आले नसते, फजिती झाली नसती। ते जाऊन पोळून लोकांची फजिती करत आहे बा। संपत्यांच्या मागण्या ते रास्त आहेत, पण लोकांना जागरूक करायला पाहतं त्यांनी अगोदर पहिल्यांदा 2 दिवस। मुलांचं फजित आहे, बायांच्या फजित आहेत, शाळेचे मुलं येऊन बसले इथं आणि पावसाळ्याचे दिवस आहे, परत जायला वाहन नाही ना। आम्ही सकाळपासून इथं थांबेला आहे, तर गावाला नांदेडला जायचं आहे ना। आम्ही म्हाताऱ्या बाया कुकडे जा मग आता तुम्ही सांगा बरं। बंद केली आहे गाडी, गाडी चालू करा ना एकदा। एक तर गाडी पाठवा इकडे। त्यांच्या मागणी आहेत ना काही सरकारकडे, पूर्ण झालं का अशी मागणी आहे कर्मचाऱ्यांची? मग करतील ना, सरकार तर करायला तयार आहे मागणी। पण गाड्या का झाल्या रोखताय।